दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला पूर्णविराम मिळाल्यानंतर आता शरद पवार स्वतः मैदानात उतरणार आहेत आणि त्यांनी या संदर्भातच एकूण पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत भेटीगाठी आणि बैठकांना सुरुवात देखील आता केलेली आहे आणि पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी शरद पवार आता स्वतः ॲक्टिव्ह होताना पाहायला मिळत आहेत। शरद पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम आत्ता आपल्यासोबत आहे। त्यांनी काही वेळापूर्वीच शरद पवारांची पुण्यातील मोदी बागेत भेट घेतलेली आहे। काय नेमकं या भेटीचा काय संदर्भ होता? तुम्ही पवार साहेबांची भेट घेतलेली आहे, या भेटीत नेमकी चर्चा काय झाली? गेले जवळपास 3-1 महिने पवार साहेबांची काही भेट झालेली नव्हती, कारण मधल्या काळामध्ये प्रकृतीच्या कारणास्तव साहेबांचं हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट वगैरे चालू होते आणि डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता। आणि मग याच कालावधीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि मग काल साहेबांची वेळ घेतली आणि आज बोलवलं होतं भेटीसाठी मोदी बागेमध्ये। तिथं गेल्यानंतर एकंदर तब्येतीची विचारपूस आणि साहेबांनी विचारलं की काय एकंदर परिस्थिती आहे आपल्या पक्षाची वगैरे, तर मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मधल्या काळामध्ये जे वरिष्ठ पातळीवरती 2 पक्ष एकत्र होणार किंवा मधल्या काळामध्ये आपले जे उमेदवार आहेत ते राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चिन्हावरती लढले गेले आणि त्याच्यामुळं कुठंतरी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला। आता नेमकं करायचं काय? तर साहेबांनी सांगितलं की तो विषय आता पूर्णपणे थांबलेला आहे, आपण आपल्या ताकदीवरती आपली संघटना त्या ठिकाणी मजबूत करायची। मग मी एकंदर सांगितलं की त्यांनी मान्य केलं की तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये तिथं आपल्या पक्षाच्या चिन्हावरती लढले। मग एकूण काय परिस्थिती शिरूरची सांगितली, जुन्नरची सांगितली, आंबेगाव खेडची सर्व सांगितली आणि साहेबांनी सांगितलं की आता मी स्वतःच दौरा सुरू करणार आहे, तेव्हा आपण पक्ष संघटना जोरात त्या ठिकाणी बांधू। काय जो तुम्ही आता जसं म्हटलं की राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा जो विषय आहे तो थांबलाय, पवार साहेबांचं नेमकं काय म्हणणं आलं? पवार साहेब हे सगळं म्हटलं की पवार साहेबांनी सांगितलं की आता आपली संघटना आपल्याला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी बांधायची आणि यासाठी एक पुढच्या 8-10 दिवसानंतर तुम्ही मला पुन्हा भेटा, माझी वेळ घ्या आणि मी दौरा तुमच्या भागामध्ये करणार आहे आणि आपण एकदा दौरा सुरू केल्यानंतर पुन्हा संघटना आपण चांगल्या प्रकारे बांधू। शरद पवार स्वतः आता पुणे ग्रामीणचा दौरा करणार आहेत आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी बैठका घेणार। हो, पवार साहेबांनी मान्य केलेलं आहे आणि निश्चित ते या महिन्यामध्ये वेळ देतील आणि तशा प्रकारे कार्यकर्त्यांच्या बैठका स्वतःच घेणार आहे। पण मधल्या काळात ज्या निवडणुका पार पडल्यात जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या, त्यामध्ये कुठेतरी कार्यकर्त्यामध्ये एक संभ्रम होता। जसं तुम्ही म्हटलात की घड्याळ चिन्ह किंवा काही ठिकाणी तुतारी चिन्ह असं देखील होतं। हा संभ्रम जो आहे तो पवारसाहेब स्वतः आता मैदानात उतरून दूर करणार आहेत कार्यकर्त्यांच्या। बरोबर आहे। आता कार्यकर्त्यांमध्ये काय आहे, सातत्याने मीडियामध्ये येतं, कुणीतरी स्टेटमेंट करतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार किंवा काय, आपण सर्वांनी पाहिलं। मग अशा वेळी लोक विचार करतात की ज्यांचं राष्ट्रवादीबरोबर घड्याळवाल्यांबरोबर पटलं नाहीत म्हणून ते इकडे राहिले, स्वाभिमानी कार्यकर्ते काहींना वेगळा पर्याय निवडला, कोण भाजपमध्ये गेलं, कोण शिवसेनेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं गेलं। परंतु आम्हाला मनापासून वाटतं की पवार साहेबांनी एवढं हे केलेलं आहे तर पवार साहेबांच्या सोबत त्या ठिकाणी राहणं, पक्ष चांगल्या प्रकारे वाढवणं आणि कार्यकर्ते पवार साहेबांच्या सोबत आलेत आणि ज्यावेळी आपण पवार साहेबाचा पक्ष सोडून जर अन्य कोणी विचार करायला लागलं तर मागचा कार्यकर्ता त्याला वेगळं ऑप्शन, तो पाहिजे तिकडे त्या ठिकाणी जाऊ शकतो। परंतु आता एवढा मोठा नेता ज्यावेळी स्वतः पुन्हा पक्ष बांधणी करता तयार होत असतो त्यावेळी निश्चित लोकांचं पवार साहेबांवरती असणारं प्रेम आणि लोकांचं गेले 2 वर्ष असेल, 8-10 वर्षामध्ये झालेले हाल, सरकारकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण नाही झाल्या, त्यामुळं पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष जोम धरेल असा मला विश्वास आहे। विलिनीकरणाच्या चर्चा पूर्णपणे थांबल्या आहेत का? काय नेमकं बोलणं झालं? आता मी स्पष्टपणे सांगितलं, साहेबांनी एवढं आता स्वतः सांगितल्यानंतर आता त्याच्यात काय राहिलंय असं मला तरी अजिबात वाटत नाही। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, बारामती विधानसभा निवडणुकीत पोटनिवडणूक त्या ठिकाणी सुरू आहे, त्या संदर्भात काही चर्चा झाली का? काय या सगळ्या संदर्भात जरी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिलेला असला पवार साहेबांनी किंवा तुमच्या पक्षा, स्वतः पवारसाहेब पुढे तिकडे ॲक्टिव्ह होणार आहेत का किंवा स्वतः प्रचारात उतरणार आहेत का, असं काही चर्चा नाही? तो काय विषय झाला नाही। जे काय आहे
ती मीडियावरती आपण पाहत आहोत आणि पक्षाची भूमिका पहिल्यापासून हे घेतलेली होती की आपल्याला उमेदवार तिथं उभा करायचा नाही आपल्या पक्षाचा. त्यामुळं साहजिक आहे की तिथं पक्षाची भूमिका ही पहिली जी ठरलेली आहे की एक दादांसारखं नेतृत्व अजितदादांसारखं गेल्यानंतर एक सहानुभूती निर्माण होतच असते आणि एक साहजिक आहेत की ते लाखभर मतांनी कायम निवडून येत असायचे त्या मतदारसंघामध्ये. त्यामुळं तिथं कोणी लढलं किंवा काय झालं आणि आज सुनित्राताई पवार या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळं निवडणूक आमच्या पक्षाचं कोणी तिथं लढलेलं नाहीत. उलट रोहितदादा असतील, पवारसाहेब असतील यांनी देखील काँग्रेस पक्षाने जो उमेदवार दिलेला होता त्या पक्षाला देखील त्यांनी सांगितलं की आपण आता यावेळी महाविकास आघाडी थांबू. एक शेवटचा प्रश्न, या सगळ्या चर्चा तुमच्या झालेल्या आहेत, मात्र राज्य पातळीवरती असू दे, जिल्हा पातळीवरती असू दे, काही पक्षामध्ये या सगळ्या घटनेनंतर किंवा या सगळ्या चर्चेला पूर्णविराम मिळाल्यानंतर काही फेरबदल केले जाणार आहेत का किंवा काही तशी काही चर्चा आहे? हो, निश्चित. आता याच्यामध्ये बरीचशी लोक काही घड्याळावरती गेले आणि काही निवडून आले तिकडं. आता निवडून आल्यानंतर आपण जर त्यांना म्हटलं तुम्ही इकडं पक्षाचं एखादं पद घ्या तर या डिस्क्वालिफिकेशनचा विषय निघू शकतो. त्यामुळं संघटनेमध्ये बदल हे निश्चित होणार आहेत. संघटना बांधत असताना जी लोक सोडून गेले तिथं आम्हाला देखील नव्या नियुक्त्या चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तळागाळातल्या द्यावं लागणार आहे. धन्यवाद. तर देवदत्त निकम आत्ता आपल्यासोबत होते, जे शरद पवार गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी शरद पवारांसोबत या सगळ्या विषयांवरती सविस्तर अशी चर्चा केलेली आहे आणि शरद पवार स्वतः काही दिवसात पुणे ग्रामीणचा दौरा करणार आहेत, काही पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. त्यासोबतच पक्षात देखील काही फेरबदल केले जाणार आहेत अशी देखील माहिती ही देवदत्त निकम यांनी दिलेली आहे. कॅमेरामन कृष्णासह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.